सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पूर्ण का जाऊ मंत्री गिरीश महाजन यांनी 26 जानेवारी रोजी केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने सर्व जनमानसांच्या भावना दुखावल्या। गिरीश महाजन यांच्या विरोधात आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास भव्य मोर्चा काढण्यात आला होता। नाशिक रोड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायदळ महामोर्चा सुरुवात झाली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक, दत्त मंदिर सिग्नल, उपनगर नाका ते हा मोर्चा शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समाप्त झाला। मोर्चाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी भव्य रथाचे आयोजन देखील करण्यात आले होते। शाहू फुले आंबेडकरवादी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते। तर या मोर्चाचे नेतृत्व सामुदायिक महिलांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी 138 फुटांचा तिरंगी झेंडा बनवण्यात आला होता। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक रोड उपनगर देवळाली कॅम्प, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षक, 250हून अधिक पोलीस या मोर्चावेळी तैनात करण्यात आले होते। या मोर्चावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, संविधान वाचवा, लोकशाही टिकवा, गिरीश महाजन माफी मागो, नहीं तर राजीनामा द्या, आज से बाबा साहेब का अपमान नहीं सहेंगे, संविधान के सम्मान में हम सब मैदान में, नाशिक बचाओ, महाजन हटाओ, संविधान वाचवा, लोकशाही टिकवा अशा विविध घोषणांनी भीमसैनिकांनी मंत्री गिरीश महाजन यांचा विरोध केलाय। या मोर्चात महिलांसह भीमसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।